ह्यात आपण अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. आता हे मीठ आणि हळद मी चोळून ठेवणार आहे छानपैकी आणि अर्ध्या एक तासाने हे पहा यात ह्याला चोळून ठेवते म्हणजे ह्याला पाणी सुटेल आणि मग अर्धा एक तास हे असंच ठेवणार आहे मी मीठ आणि हळद चोळून. आणि मग यात हे 1.5 टोप झालं आहे. हा आपण जो मोजायला घेतलेला ना हा 1.5 टोप आहे या किस कैरीचा आणि जाड यानेच किसायची आहे कैरी. पहा मस्तपैकी सगळं चोळून घ्यायचं कैरीला हळद मीठ आणि मग नंतर यात साखर टाकायची आहे तेवढीच 1.5 टोप साखर टाकायची आहे आणि रात्रभर असंच ठेवायचं आहे साखर वितळेपर्यंत. आणि जर असं वाटलं याला जास्त पाणी सुटलं आहे तर हे पाणी यातलं काढून टाकायचं आहे. असं वाटलं आपल्याला की याला कैरीला जास्त पाणी सुटलं आहे कारण मग तो मुरंबा बनायला आहे ना 10-1 दिवस तरी लागतील जर जास्त पाणी सुटलं तर याला. मी अर्धा एक तास मीठ आणि हळद चोळून ठेवते. आता बघणार याच्यातमध्ये किती पाणी ह्याच्यामध्ये ह्याला किती पाणी सुटतं आहे. जर जास्तीचं पाणी सुटलं तर आपण ह्याच्यात पाणी थोडं पिळून घ्यायचं आणि मग साखर टाकायची. तर 1.5 टोप हे कैरीचा किस झाला आहे तर मी हा छोटा 1.5 टोपच तेवढंच साखर घेणार आहे याच्यामध्ये आणि मग हे रोज उन्हात ठेवणार आहे. मस्तपैकी असं मीठ साखर लावून मीठ आणि हळद लावून ठेवलेली आहे. वर खाली करायचं. मीठ आणि हळद लावल्यावर कैरीचा किस थोडा आळला आहे पहा बघू शकता. तर एक अर्ध्या तासानंतर किंवा 1 तासानंतर ह्यामध्ये मी साखर टाकून ठेवणार आहे आणि छान ढवळून घेणार आहे म्हणजे उद्या सकाळपर्यंत ती साखर छान विरघळेल आणि मग आपल्याला उन्हामध्ये ठेवायचं आहे. साखर पूर्ण विरघळल्याशिवाय उन्हात ठेवायचं नाही आहे नाही तर मग साखरेचे उन्हामध्ये क्रिस्टल तयार होतील म्हणजे पुन्हा साखर तयार होईल त्यात. म्हणून पूर्ण साखर पहिली विरघळवून घ्यायची आहे हातानेच मस्तपैकी ढवळून आणि साखरेचं पाणी झालं की मग नंतर उन्हामध्ये ठेवायचं आहे त्याला. तर आता हे नंतर 1 तासानंतर आपण बघूया. आपण जो हा मुरंबा बनवला होता रात्री तर त्यात हा पूर्णपणे ह्याच्यातली साखर विरघळलेली आहे. आता हा आपण उन्हात ठेवायचा आहे. तर आपण या स्टीलच्या टोपामध्ये हे सगळं ओतून घेणार आहे आणि ह्याच्यावरती हा पातळ असा कपडा आहे तो बांधून घेणार आणि 10 दिवस आपल्याला हे उन्हात ठेवायचं आहे. तर 10 दिवस उन्हात ठेवताना सकाळी पण हलवायचं आहे आणि संध्याकाळी पण हलवायचं आहे म्हणजे दिवसातून 2 वेळा त्याला हलवायचं आहे. नाही तर साखरेचे क्रिस्टल बनून खाली बसतील म्हणून तो छान असा साखरेचा पूर्ण पाक त्याला उन्हामध्ये वितळून लागला पाहिजे असा मस्तपैकी. आणि मग हा सुकला की मग तुम्हाला दाखवते. आता 10 दिवस याला उन्हात ठेवायचं आहे. चला आता आपण उन्हात ठेवूया. आता ह्याच्यामध्ये मी हा कैरीचा किस 1.5 टोप होता तर ह्याच्यामध्ये मी 1.5 टोप साखर टाकून आता हे सगळं छान मिक्स करून मी झाकण लावून ठेवलं आहे. आता